नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मध्ययुगीन साहित्याच्या संदर्भातून काही संदर्भ ग्रंथ पाहिल्याच्या नंतर आज आपण काही लोकसाहित्य, तौनिक साहित्य, श्रीवादी साहित्य या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अशा संदर्भ ग्रंथांचा विचार या ठिकाणी करणार आहोत। आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनाच्या संकट संपल्याच्या नंतर आपली जी काही परीक्षा आहे, नेटची परीक्षा, ती लगेच होईल आणि त्या अनुषंगाने आपला जो अभ्यास आहे तो आपण या चॅनलच्या माध्यमातून असो किंवा आपल्याकडे जी उपलब्ध पुस्तके आहेत त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण अभ्यास करावा। आपल्याला अभ्यासासाठी काही अडचणी वाटत असतील तर त्या मला 9503 2819 28 किंवा 8668 या क्रमांकावर फोन करून कळवाव्यात। बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्र परीक्षा जवळ आल्यानंतर त्या विषयाकडे वळतात आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी परिपूर्ण होत नाही आणि रिझल्ट त्या ठिकाणी आपला नकारात्मक येतो। अशा विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे की आपण जास्तीचा अभ्यास करण्यासाठी आतापासून तयारीला लागा। आजचा जो काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण प्रथमतः लोकसाहित्याच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे किंवा लोकसाहित्याच्या संदर्भातील जे संदर्भ ग्रंथ यादी आहे ती आपण पाहत आहोत। याच्यामध्ये मराठी लोकसंस्कृतीचे उपासक हा राची ढेरे यांचे ग्रंथ। विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत। याच्या अगोदर ज्या वेळेस लोकसाहित्यावर प्रश्न विचारले गेले ती याच्यापैकी काही ग्रंथावर जोड्या लावा असतील किंवा हा ग्रंथ टिंबटिंब यांचा असून टिंबटिंबा हा ग्रंथ यांचा आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आहे याच्या अगोदर विचारले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण ही माहिती किंवा अभ्यास करण्यासाठी आपली या पुस्तकांची यादी आपल्याकडे लिहून त्या ठिकाणी ठेवावी। मराठी लोकसंस्कृती उपासक राची ढेरे, लोकसाहित्य उद्गम आणि विकास शरद व्यवहारे, लोकरंगभूमी परंपरा स्वरूप आणि भवितव्य प्रभाकर मांडे, लोकसाहित्य मीमांसा डॉक्टर विश्वनाथ शिंदे, लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप शरद व्यवहारे, लोकसाहित्य संकल्पना आणि स्वरूप डॉक्टर मोहन पाटील, लोकसाहित्य क्षत्रिय अभ्यास गंगाधर मोर्जे, मौखिकता आणि लोकसाहित्य मधुकर वाकोडे आणि सुषमा करोले यांचा हा ग्रंथ आहे। याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी मी विद्यार्थ्याला दमून सांगेल की जे आपण मुक्त विद्यापीठाचे लोकसाहित्याचे जे पुस्तक आहे तेही आपण काळजीपूर्वक वाचावे, कारण त्यामध्ये ज्या लेखकांची संपादने आहेत किंवा ज्या लेखकांनी लिहिलेले जे काही संपादने आहेत ती लेखक मंडळी ज्या लेखकांचा अभ्यास केलेला आहे ती तर लेखक आहेतच, परंतु ते जे काही सूक्ष्म अशा पद्धतीचा काही मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तेही आपण अभ्यासासाठी काळजीपूर्वक पाहावेत। त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आता तौनिक साहित्याच्या संदर्भात बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की तौनिक साहित्याचे प्रश्न सोडवत असताना नेमके कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करायला पाहिजे। तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की तौनिक साहित्य अभ्यास मूलतत्वे आणि दिशा हा वसंत बापटांचा ग्रंथ, तौनिक साहित्य अभ्यास तत्वे आणि दिशा चंद्रशेखर जहागीरदार यांचा ग्रंथ, तौनिक साहित्य आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय। आता हा दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतो, एकतर मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून आणि तौनिक साहित्याच्या, परंतु यामध्ये साधर्म्य वैधर्म्य पाहत असताना किंवा दोन्हीचा अभ्यास करत असताना तुलनात्मक अभ्यास कशा पद्धतीने केलाय तर रबा मंचरकर यांच्या ग्रंथातून आपल्याला पाहता येतं। भाषांतर शास्त्र की कला हा मवी फाटक आणि रजनी ठकार यांचा ग्रंथ आपण तौनिक साहित्य अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून या ग्रंथाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो। पुढचं जी काही माहिती आहे ती म्हणजे
स्त्रीवादी साहित्याच्या साहित्य अभ्यासाच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीवादी समीक्षा विशेषांक ऑक्टोबर 1983चा जर तुम्ही ऑनलाईन टाकला, जर तुम्हाला प्राप्त झाला, तर तो स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा 1983चा हा समीक्षा विशेषांक आहे. आपण या उपलब्ध झाला तर तो काळजीपूर्वक वाचावा. त्यानंतर स्त्रीवादी समीक्षा डॉक्टर अश्विनी धोंगडे हा ग्रंथ. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना अश्विनी धोंगडे यांच्या स्त्रीवादी समीक्षेवर प्रश्न आलेला आहे. स्त्री पुरुष हा छाया यांचा ग्रंथ. स्त्री पुरुष तुलना हा ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ. स्त्रीवादी संकल्पना व मराठीतील स्त्रीवादी साहित्य विशेषांक विचार भारती जून 2004चा हाही त्या ठिकाणी विशेषांक आपल्याला स्त्रीवादी साहित्य समजून घेत असताना किंवा अभ्यास करत असताना महत्त्वाचा असल्याचं सांगता येतो. पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजेच ग्रामीण साहित्याच्या संदर्भात मागील काही 1-2 दिवसापूर्वी ग्रामीण साहित्याच्या संदर्भातील किंवा इतर जे काही लेखक आहेत त्यांच्या संदर्भातील काही विद्यार्थ्यांना मेसेज केला. त्यांच्यासाठी मुद्दामून या ठिकाणी आपण हे ग्रंथ पाहावेत. ग्रामीण साहित्य शोध आणि बोध नागनाथ कोतापुले. ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास डॉक्टर चंद्रकुमार नलगे. ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समीक्षा डॉक्टर आनंद यादव. ग्रामीण साहित्य एक चिंतन दत्ता भोसले. ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही वासुदेव मुलाटे. ग्रामीण साहित्य व संस्कृती मोहन पाटील. ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन श्रीराम गुंदेकर. आणि ग्रामीण साहित्य विशेषांक मराठवाडा साहित्य परिषद जुलै 1980. अशा पद्धतीचे हे ग्रंथ तुम्हाला या ग्रंथापैकी काही ग्रंथ उपलब्ध झालेत. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जे मराठी विषयाचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांनी हे ग्रंथ वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच दलित साहित्याशी निगडित आहे. याच्यामध्ये दलित साहित्य उद्गम आणि विकास हा योगेंद्र मेश्राम यांचा ग्रंथ. दलित साहित्याचा इतिहास मसू पगारे यांचा ग्रंथ. दलित साहित्य चर्चा प्रकाश कुंभार यांचा ग्रंथ. दलित साहित्य वेदना आणि विद्रोह भालचंद्र फडके. विद्यार्थी मित्रांनो, भालचंद्र फडके असतील, निळी पहाट असन किंवा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या ग्रंथावर. निळी पहाट राग जाधव यांच्या ग्रंथावरही तुम्हाला शेट आणि नेट परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. दलित साहित्य प्रेरणा व स्वरूप वसंत डोळस यांचा ग्रंथ आहे. दलित साहित्य प्रेरणा व प्रवृत्ती शंकरराव खरातांचा ग्रंथ. दलित साहित्य आणि चळवळ डॉक्टर कृष्णा किरवले यांचा हा ग्रंथ. शतकातील दलित विचार शरणकुमार लिंबाळे. दलित कथा साहित्य स्वरूप व विकास डॉक्टर प्रकाश कुंभार. मराठी दलित कविता एक चिकित्सक अभ्यास डॉक्टर सुनील चंदनशिवे. चैत्य हा गंगाधर पानतावणे यांचा ग्रंथ. दलित स्त्रियांची आत्मकथने डॉक्टर मनोहर जाधव या ठिकाणी आपल्याला ग्रंथ असलेला सांगता येतो. दलितांची आत्मकथने हा वासुदेव मुलाटे यांचा ग्रंथ. विद्रोही कथाकार डॉक्टर बाबुराव बागुल. डॉक्टर प्रकाश कुंभार लेणी यांचा प्रकाश कुंभार यांचा. लेणी हा गंगाधर पानतावरे यांचा ग्रंथ. या ठिकाणी आपल्याला दलित साहित्य समजून घेत असताना महत्त्वाचे असल्याचं सांगता येतं. त्यानंतर वाङ्मय निबंध किंवा आकलन या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर निबंधशास्त्र की कला प्र. जोशी यांचा ग्रंथ. साहित्याचे संदर्भ याच्यामध्ये हरिश्चंद्र थोरात यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाङ्मय निबंध राग जाधव यांचा ग्रंथ. सुगम मराठी व्याकरण हा व्याकरणाच्या संदर्भात आपल्याला महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ आपण या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर काल आपण ज्या पद्धतीनं काही मध्ययुगीन किंवा प्राचीन साहित्याच्या संदर्भात महत्त्वाचे ग्रंथ पाहिले, अगदी त्याच पद्धतीनं आजही काही भाग इथं आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 1200 ते 1800चा हा जो काही मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालखंड आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास लहरा नाशिराबादकर, 5 संत कवी शंगो तुळपुळे, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती गंबा सरदार. विद्यार्थी मित्रांनो, 5 संत कवी असतील, 5 संत कवी असेल किंवा संत वाङ्मय याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास अना देशपांडे.
प्राचीन मराठी गद्य प्रेरणा आणि परंपरा श्रीरंग कुलकर्णी याच्यावरही प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र सारस्वत विला भावे महानुभाव पंत आणि त्यांचे वाङ्मय शंभू तुळपुळे. शंभू तुळपुळे हा लेखक तुम्ही पाठ करून ठेवला तरी चालेल. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना त्यांच्या ग्रंथावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. 5 भक्ती संप्रदाय र. रा. गोसावी. मराठी शाहिरी वाङ्मयाचे स्वरूप डॉक्टर चंद्रकांत व्यवहारे. शाहिरी वाङ्मय मना सहस्रबुद्धे. प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप हा श्री शेनोलीकर. अशा पद्धतीने आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 1200च्या 1800च्या कालखंडातला पाहायचा असेल किंवा अभ्यासायचा असेल तर या ग्रंथाचा वापर किंवा ग्रंथांचं वाचन त्या ठिकाणी करू शकता. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास पाहत असताना 1881 ते 2000 या कालखंडातील कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललित लेखन याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मराठी कादंबरीचा इतिहास चंद्रकांत बांदिवडीकर, डॉक्टर चंद्रकांत प्रदक्षिणाचा खंड. मी मुद्दाम म्हणून विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रदक्षिणाचे खंड आपल्याकडे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचं कारण असं की हे जे काही प्रदक्षिणाचे खंड आहेत हे खंड त्या ठिकाणी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी कथा उद्गम आणि विकास उंदिमती शेवडे. अर्वाचीन मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी सदा कराडे यांचा ग्रंथ. मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 4 राष्ट्री जोग. अर्वाचीन मराठी काव्य राष्ट्री जोग कविता 20व्या शतकाची शांता शेळके प्रणा परांजपे यांना संपादित केलेलं. त्याच्यानंतर हाच वसंत आबाजी डहाके निलिमा गुंडी यांचा हा ग्रंथ आहे. मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास प्रणा जोशी. मराठी रंगभूमीचा इतिहास श्रीना बनहट्टी. आधुनिक वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी हा गोम कुलकर्णी यांचा ग्रंथ त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विज्ञानाच्या संदर्भात काही महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक सग मालसे, इनामदार सोमन. वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती कल्याण काळे, अंजली सोमन. मराठीचा भाषिक अभ्यास मुश्री कानडे. आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन मिलिंद मालसे. वर्णनात्मक भाषा विज्ञान लीला गोविलकर. हाही महत्त्वाचा असा ग्रंथ भाषा विज्ञानाच्या संदर्भात. मराठीचे ऐतिहासिक भाषाशास्त्र र. रा. गोसावी, सूर्यकांत वैद्य आणि यांचा हा ग्रंथ आहे. सुबोध भाषाशास्त्र प्रण जोशी हाही महत्त्वाचा ग्रंथ आहे. भाषाशास्त्र विचार हाही एक महत्त्वाचा ग्रंथ रबा मंचरकर. अशा पद्धती भाषा आणि भाषाशास्त्री गजेंद्र गडकर आणि हाही एक महत्त्वाचा ग्रंथ. सोप्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी भाषा आणि भाषाशास्त्र गजेंद्र गडकर. भाषा विज्ञान आणि मराठी भाषा हा अनिल गवळी यांचा ग्रंथ, तोही आपण अभ्यासासाठी या ठिकाणी वापर करावा त्याचा. पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच साहित्यशास्त्र किंवा काव्यशास्त्राच्या संदर्भात काही महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये भारतीय साहित्यशास्त्र गत्रे देशपांडे. अभिनव काव्यप्रकाश राष्ट्री जोग. साहित्य विचार डॉक्टर दत्तात्रय पुंडलिक स्नेहल तावरे. काव्यशास्त्र प्रदीप सरा गाडगीळ. साहित्य विचार वा कुलकर्णी. यामध्ये हे 2 जरी ग्रंथ तुमच्याकडे असले तर तुम्ही त्याचा अभ्यास होऊ शकतो. त्यानंतर साहित्य समीक्षा स्वरूप व समीक्षा यांच्या संदर्भात ग्रंथ. साहित्य सिद्धांत रेणेवेलक. अनुवादक सग मालसे. साहित्य आणि समीक्षा वाल कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही घटकांच्या माध्यमातून काही संदर्भ ग्रंथांची यादी मी आपणापर्यंत पोहोचत राहीन. याच्यावर प्रश्न विचारत असताना कधी कधी जोड्याला भाषा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्ही अशा व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करून सोडवू शकता. आपल्याला याच्यापैकी कमीत कमी 1-2 पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. जिथं अडचणी तिथं विचार चला, मी आपल्याला मार्गदर्शन करत राहीन. या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल